हाय सगळ्यांना नमस्कार. घरनं येताना काढायचा होता तुमचा फोन आला. ओ ही कालवाच करायला लागलं म्हणलं काय कळतं का नाही म्हणलं आकाई थांबली तिथं. मग म्हणलं चला ज्ञानेश्वरीला आज घेऊन आलो या. होय ज्ञानू ज्ञानूच्या केसाचं आणि माझ्या केसाचं आमच्या सकाळ त्यांना टेन्शन आलं होतं. हा ना आता झालं मला तर ते जेपर्यंत टेन्शन आलं. हो ना जेपर्यंत काय नीट व्हायना ते चिपरेच काय नीट होईना त्या. आम्ही चाललोय लग्नाला. तसं कसं येईल इथं? काय घ्यायचंय तुला खायला? काय नाही घ्यायचं, चपाती आणले ती खावा. वडापाव घ्यायचाय वडापाव. नको गाडी उभाच करू नका, लय आपल्याला गावात गेलं की खायचं नाही. अहो घेऊ द्या की आम्ही वडापावच्या आशेने बसलूया. काय नको ना दड. चला जेवली नाही नका जेवायला आम्ही तुम्ही. तिला 2 वडापाव लय वाढलं. बरं, पुढे रेल्वे लाईनच्या. हा तिथं घेऊ. आम्ही सकाळ ठरलं होतं माझं ज्ञानूचं चांगला ह्याच्याकडं की मी कशी दिसते आमच्या आत्याला नाही वडापाव खायचा म्हणून आमच्या आत्याने चटणी चपाती आली गाडीत बसलं की सुरू केलं. मिरची आता मस्त असू दे आत्या खाऊन द्या वडापाव. काय असतं त्याला? येताना खा, उशीर होईन आपल्याला. नाही होत. लग्न 12:30 लग्न या. जातोय आपण लग्नाच्या टायमिंग पर्यंत. आधी थोडं रस्ता छान आहे. 11 वाजून 10 मिनिटं झाल्या. तरी 1.5 तास आपल्याला पुरणार आहे का जायला? चल फास्ट घेऊ जाता तिथं ठेवायचं. आम्ही चाललोय मस्तपैकी. आमच्या ज्ञानून इथं पावडर नाही लावली काय नाही का ग. ओरिजिनल ब्युटी तिथं गेल्यावर नव्हतं. तिथं गेलो लावली कशाला लावली नाही? मी लिपस्टिक पण नाही लावलेली पण लावली ती पण का नाही ट्रान्सपरंट आहे हे दिसत नाही. हो ना. त्या लावलेली होत्यात काळ. म्हणजे ही आमच्यात असं असतं बघा. मी मेकअप सुद्धा नाही केलं तर. काकी आणि दोघं ती पुढे बसली आम्ही तिघी माग बसलो. तरी अण्णा म्हणला, अण्णाला म्हणलं तुला यायचंय का हाय जागा? अण्णा म्हणला अगं मम्मी नका मला नाही जावं वाटत कुठं. बापू गेला ना. बापू आणि भगवान आबा आलं होतं. तर भगवान आबा आणि बापू का आतापर्यंत फार जवळ जवळ गेले होते. अंड्याला यायचं होतं पण तो घराला राखण ठेवला. काय बोलताय अहो? गाईला हवा तर खरंच. उरकून मी अरे उठ आंघोळ कर म्हणलं मम्मी मला नाही यायचं. त्याला यार त्याला नाही ना. त्याला नाही ना त्याला लय नाद हिंडायचा. हो तो म्हणत होता मला हॉटेलवर जायचंय मम्मी. पण म्हणलं अरे ते दीपू काका सकाळीच गेलाय लवकर. तो उठलाच नव्हता तेव्हा. काय नसते पोरं वाटत का काय ते दीदी जण घरीचं पटत नाही नुसते हाना मारायचं. का हो? गणेशला का तो आणलं नाही? अगं काय शाळेत घरी ठेवू का त्याला काय शाळा आहे की. हो सगळ्यांच्या शाळेत. उलट आपल्या नेनूची शाळा बुडली आज. अगं माझा टायर खराब आहे. रोज जाते ना. आज काय नाटक नेनूची खरंच तू बघ का भिगवणची नदी. ती पहिली ही फुगवट आहे का पुढं नदी आहे. हा तेच. पण इकडून जे चालू होतं इथनं भिगवणपासनं पार तिकडं आम्ही आता ही मस्तपैकी हा व्हिडिओ लग्नाला जायचं, लग्नावरून यायचं, संध्याकाळी घरी काय काय करायचं ते सगळा व्हिडिओ संध्याकाळी तुम्हाला येणार आहे. पण आपलं हे नवा पूल झाला. हा? हे नवा पूल झाला. ही नवा शिव ना? इथलं कटाळ आहे ह्यो इथं आणून सोडला. नाही हो का म्हणून इकडे दिसते. आणि कशाने आणलं सोडलाय होय हो? सोडला गावकऱ्यांना लय ताप द्यायचा. होय हो का? ही बाहेर छोटी नदी, तुम्हाला मोठी नदी दाखवतो. दाखवतो का कटाळा सगळीकडून. लय ताप द्यायचा. पण कसा धरला त्याला आणि कसा आणला? काय माहिती गपचीप सोडला बैलांना नाही मारायचा. हो पण कसा धरला होता? आता रेशमा मी नव्हती घेऊन गेली धरायला त्याला बांधा. होय. पण ते गावात माझी दादाचं पुढं लय फोटो बॅनर आणि नाही तर सगळं दाखवायचं. चला असं रस्त्याच्या कडेने मस्तपैकी छान अशी चाललेली सगळी म्हशी तर मधनच चालवल्यात हो का. भिगव नाही. आता पुढं आलो पारा आम्ही लय लांब. आम्ही जायचोय आता व्याला लग्नाला. चला कुणाचं लग्न आहे काय आहे हे सगळं दाखवू. होय ज्ञानेश्वरी बाई सगळ्यांना. हे आलं हे ठेशन रोड. कुठला? हे ठेशनला हिथनं जातो. हिथनं बेगवनला रेल्वे. रेल्वे स्टेशन. रेल्वे ठेशन हो हिथनं. येता मामाच्या जावा. बर. म्हणजे तिथं जाऊ आपण रातच्या 1 वाजेपर्यंत हिंडू. मी काहीच म्हणणार मी म्हणलं का नाही ती सगळ्याच्या गाठी घेऊन आल्याशिवाय घरी येत नाही संध्याकाळी. किती का उशीर आहे. तुम्हाला ना का आपण परवा दिवशी घरी जाऊ तरी चालेल. म्हणलं होतं की काल जाऊ हिलतर. असू द्यावं. तुम्हाला ना आज आत्याच्याच घरी राहायचं तेव्हा. अव कसं आहे ज्ञानेश्वरी शाळेत आदल्या गेली. दिवशी मग मजा होती रे. ज्ञानेश्वरी घरी शाळेत नाही, मी गेली, घरी येत दुपारी नव्हती. घरी आले असते. म्हणून मग असं झालं. ते रात्री हळदी होत्या ना मग त्यांचं म्हणणं होतं चल रेशमा रात्री. रात्री खरी मजा आली असते. पण असू ग संध्याकाळचं म्हणलं ती आपल्याला उशीर झालता. तू शाळेतून यायला 5:15 वाजल्या तिथनं कवा जायचं.
कवा काय अंधारचं म्हणून राहिलाच पाय सगळ्यांना